जाऊ दे काय नाही ना पावडर दे जरा पिकअप किती आहे इथं 4 टाइम आहे 2 मिनिट बघू तर नमस्कार रामराम मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत सध्या आपण आहे ते निगडीमध्ये आता इथून 6 ला पिकअप चालू होतो निगडीला 6 ला 6:05 ला आकुर्डीला 6:15 ला 6:10 चिंचवड येलप्रो चौक त्यानंतर 6:30 ब्रेमन चौक औंध आणि त्यानंतर बघा बरोबर 7 ला दांडेकर पूल सना ट्रॅव्हल्स परत स्वारगेट SV ट्रॅव्हल्स अशा ठिकाणी पिकअप चालू होतो तर आता बघू पिकअपचं तर तुम्हाला सांगितलं आणि लास्टचा पिकअप जो असतो पुण्याचा तो नवले ब्रिज नाता स्पोर्ट आणि नरे आंबगाव गोल्डन जिम इथे निगडीतून पवळे ब्रिजला पिकअप होतो म्हणजे 2 ठिकाण आहेत एक रुद्रा पार्किंग आणि पवळे ब्रिज तर पवळे ब्रिज सध्या पवळे ब्रिजलाच पिकअप आहे आणि रुद्रा पार्किंग जरा काम चालू आहे त्यामुळे रहदारी होते त्यामुळे तिथला पिकअप सध्या तरी नाही तुला व्हॉट्सअपला टाकले बघ लिस्ट ठेव चला व्हिडिओ पोस्ट कराय थोडा लेट झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो थोडं जरा टॉन्सिलचा आणि घशाचा प्रॉब्लेम झालेला ठीक आहे म्हटलं 6:15 गाडी तिथं इथे थांबा 6:15 ला फोन मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच की कोल्हापूर टू पुणे रस्त्याची पोझिशन किती वेळ लागतो काय होतं ते आता जातानाचा व्हिडिओ पण बघूया डेली ब्लॉग कराय काय प्रॉब्लेम नाही पण कंटेंट तर चांगलं पाहिजे तो उगाच हाय तेच दाखवायचं म्हणजे साहजिकच आहे की मलाही बोरिंग वाटतं कारण की दररोज काहीतरी इंटरेस्टिंग आणि उपयोगाचं असेल तर व्हिडिओ बघायला बरं वाटतं येताना ड्रॉप असतो चांगलं वाटतं पण काय गाडी आपली इकडे येत नाही जुन्या हायवेनं गाडी रूट जरी आमचा सेम असला तर दररोजचं बुकिंगमधले एक 60% पॅसेंजर तरी नौका असतं त्यांना अनेक अडचणी येतात म्हणजे कुठला पिकअप असतो काय असतो एक तर ऑनलाईन बुकिंगला पॉईंट वेगळा असतो आणि मेन पिकअप वेगळा असतो शिवनेरी बस स्टॉप त्याच्या अपोजिटला बघा इथं पिकअप असतो औंध ब्रेमन चौक ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन बस बुक करता त्यावेळेस आपल्याला माहितीचा जो पिकअप पॉईंट आहे तिथलाच बुकिंग मारत जावं कारण काय होतंय एक तर पिकअप असतो एकीकडे आणि पब्लिक थांबतं एकीकडे असं भरपूर वेळा झालेला आहे की पिकअप पॉईंट एक असतो आणि पॅसेंजर वेगळीकडे थांबलेला असतात बुकिंग आहे म्हटल्यावर पिकअप करणं भागच असतं पण वेळ खूप जातो या दरम्यान आणि तुम्ही जर का पहिल्यांदाच प्रवास करणार असाल तर ऑनलाईन बुकिंगच्या नादाला लागू नका सरळ एक मार्गे आपलं ऑफिसवाला एखादा बघायचं आणि त्याच्या थ्रू बुकिंग मारायचं आता आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू होणार आहे त्यामुळे बुकिंग करते वेळेस ही खबरदारी पहिली बाळगा स्वारगेटचा पिकअप कसा असतो बघा एक तर पहिला पिकअप असतो तो SV ट्रॅव्हल्स लक्ष्मीनारायण थिएटरला दुसरा असतो तो याला आपल्या नटराज हॉटेलच्या बाजूला सना ट्रॅव्हल्सचं ऑफिस आहे तिथं आणि तिसरा असतो ते दांडेकरपुराला पेट्रोल पंपाजवळ म्हणजे असे पिकअप असतो स्वारगेटला 3 ठिकाणी आणि दरम्यान आता इथं सिंहगड रोडला इथून डायरेक्ट आता सिंहगड रोड नाता स्पोर्ट आणि त्यानंतर नवले ब्रिज प्रवासादरम्यान आलेले अनुभव नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि काही प्रॉब्लेम असतील पिकअपच्या बाबतीत तर तुम्हाला नक्कीच सांगतो आता दरम्यान आता आपली गाडी लागलेली आहे ती NH4 ला म्हणजे पिकअप वगैरे सगळा झाला आता जरा रस्त्याला वेळ किती लागतोय रस्त्याची पोझिशन आणि रस्त्याचं काम कुठंपर्यंत आलंय नेमकं रहदारीचं पॉईंट कुठं आहे ती जरा आता आपण जाणून घेऊया रस्ता म्हणलं की असल्या गोष्टी होत राहतात सध्या आपली बस आहे ती खेड शिवापूरच्या नवीन ब्रिजवर ₹20 हा चला खेड शिवापूरच्या टोल नाक्याला ट्रॅफिक असलं की समजायचं की पूर्ण कडपर्यंत ट्रॅफिक आहे आज बघा पूर्ण रस्ता मोकळा होता टोल नाका पास केल्यानंतरच एक डायव्हर्जन आहे पण तिथं पण आज फ्री लागलं त्यामुळे तिथला काही शूट घेतला नाही आणि त्या डायव्हर्जनचं ट्रॅफिक कधी कधी शिंदेवाडीच्या घसारेपर्यंत जात असतं तिथंच बोगद्याचं काम चालू आहे जाताना पण ट्रॅफिक लागतं आणि येताना पण तिथंच ट्रॅफिक लागतं
हे रे जॉब. याच कॉर्नरला मग गाड्यांचा प्रॉब्लेम येतो लय. सुरुवातीचा कॉर्नर हा खंबाटकी घाट चढत असताना 2-3 कॉर्नर असे आहेत की एका दुसरा ट्रक तिथे त्या कॉर्नरला बंद पडलेला असतो. नेमकं कॉर्नरलाच ट्रक बंद पडायची अनेक कारणं आहेत ती. म्हणजे नवीन ड्रायव्हर असू शकतो किंवा काय होतंय की एकतर मुंबई पास करून आल्यानंतर लोणावळ्याचा घाट चढला की हवामानात बदल होतो. दमट हवेचं वातावरण संपतं आणि थंड हवेचं वातावरण चालू होतं आणि त्याचा सर्वात जास्त इफेक्ट ट्रक चालवतात त्यांच्या बॉडीवर होतो. लोणावळा ते खंबाटकीपर्यंत काय प्लेन रोड असतो, पण घाट चढायला लागलं की बघा एकतर मशीन गरम होतं आणि पूर्ण गार हवा चालू होत्या आणि त्या दरम्यानच बघा काय होतं की थकवा एवढा जाणवतो की कुठला कॉर्नर कधी आला ही कळत नाही आणि अशातच एखाद दुसरा कॉर्नर चुकला तर गाडी बघा कॉर्नरलाच बरोबर बंद पडते. आता कशामुळे बंद पडली काय पडली ते टेक्निकल प्रॉब्लेम असतो, पण सकाळ सकाळच बघा कधीतरी घाट एवढा जाम लागतो एका दुसऱ्या कॉर्नरला की एखादी गाडी पास झाली तर झाली, नाही तर काय सगळ्या घाटात वरड असते. गेल्या आठवड्यातच बघा मागच्या कॉर्नरला केमिकल साडलेलं पूर्ण. तर मंडळी आजच्या नाश्त्याला आहे बघा पोहे. पाटील काय कटल्या टीव्हीवर बॅलन्स टाकलाय. हा टीव्हीवर नाही, हा टीव्हीचा रिचार्ज मारलाय म्हणायचं. हा टीव्हीचा रिचार्ज मारलाय म्हणायचं, टीव्हीवर बॅलन्स कशाला टाकतायचा. तर मंडळी आलो येतो हॉटेलला आणि बघा आता काय विषय तर इथंपर्यंत हॉटेलपर्यंत रस्ता चांगला आहे. म्हणजे लागलं तर खेड शिवापूरच्या मागं आणि खेड शिवापूरच्या टोल नाक्यावर ट्रॅफिक लागतो आणि ते टोल नाक्यावर ट्रॅफिक लागलं की समजायचं की पुढे सगळा रस्ता जाम आहे. आज तर काय रस्ता मोकळा होता. दरम्यान आता इथं हॉटेल तर आलोय आणि 6 वाजल्यापासून बरोबर 8:45 वाजता म्हणजे 2.5 ते 2.45 तासात गाडी येते. कधी कधी लेट होते ट्रॅफिकवर. सगळ्या रस्त्यावर खेळ आहे. लागलं म्हणजे कुठं आता घाटात तुम्ही बघितलंच की 2-3 कॉर्नर असा आहे की तिथं ते गाड्या ह्या ब्रेकडाऊन होते. आता हॉटेलपर्यंत आलोया. दरम्यान आता काय नाश्त्याला घेतले ते आम्ही पोहे. ते आमचा कंडक्टर कॅमेरामॅन जरा विजय सुट्टी असल्यामुळे जरा ह्यो बदलीला आलाय. चम्मच तो दे भाई, सांबारावर चटणी दे. आता इथून पुढं बघू रस्त्याचा सगळा आढावा देतो तुम्हाला. म्हणजे काय आहे की सणवार तिथं असली किंवा लग्नाचा कार्यक्रम असला तर पब्लिक भरपूर रस्त्याला असते, त्यामुळं आधीमध्ये घाट जाम होतो, रस्ता जाम होतो. आज तर काही रविवार आहे, जाताना तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण येताना जाम असणार. काय आता कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच की येतानाचा व्हिडिओ सगळा पोस्ट केलेला आहे. दरम्यान आता कोल्हापुरात जाता काय काय नवीन गावतंय बघायला बघतो. तर या नाश्ता करायला घेतो नाश्ता करून. वेळे ते सातारा 35 किलोमीटरचं अंतर आहे. कुठंच ट्रॅफिक लागत नाही. आणि दरम्यान आता आपली बस आहे ती सातारा पास करून झाल्यानंतर पहिलेच डायव्हर्जन येतं ते बोरगाव गावाजवळ. जसा रस्ता क्लिअर होईल तसे डायव्हर्जन वाढवायचे चालले. म्हणजे पहिलं नव्हतं इथं डायव्हर्जन, आत्ताच हे 1 महिना झालं चालू केलेला आहे. आणि ह्याच डायव्हर्जन पासून बघा ट्रॅफिकची खरी सुरुवात होती. जेव्हा 100% रस्त्याचं काम होईल त्यावेळेस बघा सगळ्यात मोठं लोकेशन म्हणून नागठाण्याची ओळख होणार आहे. ते कसं तर 36 गावांचा संपर्क असलेलं एकमेव ठिकाण म्हणजे नागठाणे आणि भविष्यातली सर्वात मोठी बाजारपेठ सुद्धा होऊ शकते. म्हणजे साताऱ्यानंतर सर्वात मोठी बाजारपेठ कुठे असेल तर नागठाण्यात असणार. नागठाणे ते आते इथं भरपूर बघा चढ उतार आहे. त्यामुळे कुठला फ्लायओव्हर कुठं अटॅच केला आहे आणि किती हाईट केली आहे ते काय कळाय मार्ग नाही. शेवटी मी अनुमान लावण्यापेक्षा इंजिनिअरिंग भरपूर श्रेष्ठ आहेत आणि इंजिनियर सुद्धा श्रेष्ठ आहेत. त्यामुळे नक्कीच काहीतरी चांगलंच होणार असणार. सध्या आपली बस आहे ती आतीच जवळ. सर्वात जास्त ट्रॅफिक लागतं ते सातारा पास केल्यानंतर कराडपर्यंत. त्यानंतर मग पर्यायी मार्ग भरपूर असल्यामुळे ट्रॅफिक डिवाइड होत जातं. अजून तरी मेन लोकेशन म्हणजे उंबरज जवळ अजून काही काम चालू केलेलं नाही. तिथे जर का काम चालू झालं तर भरपूर प्रमाणात ट्रॅफिक लागणार, कारण की पर्यायी मार्ग खूपच कमी आहे.
आजूबाजूला सगळे छोटे मोठे व्यावसायिक आणि इतर माणसांचं नुकसान भरपूर होणार. तसं विचार करायला गेलं तर ट्रॅफिकच्या मानानं हायवेचं काम तसं एका दृष्टिकोनातून चांगलं पण झालं, मात्र लोकलच्या माणसांना ते धोक्याचं पण झालं. त्यामुळे भविष्यात जे हायवेकडेला व्यवसाय करणार आहे ती त्यांनी भविष्याचा विचार करून करावा. कारण काय आहे माहिती आहे का, हायवे ज्यावेळेस 100% होईल त्यावेळेस पॉईंट टू पॉईंटच माणसं थांबणार. म्हणजे आधीमध्ये थांबायचा चान्स घेण्यापेक्षा म्हणणार जाग्यावर जाऊनच थांबूया. एक तर रस्ता झाल्यामुळे वेळ कमी लागणार, त्यामुळं आधीमध्ये माणसं थांबायचे चान्सेस खूपच कमी आहेत. एक उदाहरण द्यायचं झालं तर नवीन काशेगावच्या पुढे ब्रिज झालाय बघा, येवलेवाडी फाट्यावर. ब्रिज झाल्यामुळे काय झालंय तर आजूबाजूला कोण थांबायचं खाली उतरायला तयार नाही. जो काय व्यवसाय होईल ते लोकलच्या पब्लिकवरच. हायवेचं जे गिराईक थांबवत होतं त्याचा फटका बसायला लागलाय. असंच सर्व ठिकाणी होणार आहे. त्यामुळे रिस्क घेण्यापेक्षा आपलं अंदाज घेऊन रिस्क घ्या. पुण्यातून निघाल्यापासून सर्वात मोठा जाम लागतो तो येवलेवाडी फाटा ते नेरले गाव पास होईपर्यंत. कारण की 2.5 ते 3 किलोमीटर अपडाऊन मध्ये ब्रिज बांधायचे चालले तिथं. आणि पेट नाक्याला बऱ्यापैकी ट्रॅफिक डिवाइड झाल्यामुळे पुढे जाम शक्यतो करून लागत नाही. क्वचितच कधीतरी ट्रॅफिक लागलं तर वारणा नदी पास करून झाल्यानंतर आंब फाट्याला आणि टोपजवळ लागलं तर लागतं ट्रॅफिक. टोप पास केल्यानंतर भरपूर पर्यायी मार्ग आहेत कोल्हापुरात जाण्यासाठी, त्यामुळे इथून पुढे तर ट्रॅफिक लागत नाही. अजून इथं जाईल गेल नाही हा आज जाणार आहे. तर मंडळी रूट पण झाला कम्प्लीट आणि ट्रिप पण संपली. तर अशी आहे रस्त्याची अवस्था. म्हणजे अजून बऱ्यापैकी काम होया जाईल. अजून एक कमीत कमी 1 वर्ष तर जाईल पूर्ण रस्ता चालू व्हायला. आता सरासरी बघा 6ला गाडी चालू केलेली, वाजले 1 म्हणजे 7 तास गेले येताना सुद्धा. जाताना 7.5 तास आणि येताना 7 तास. तर याच्यात अजून पण म्हणजे टायमिंग गाठणार. फक्त काय आहे रस्त्याचं पूर्ण काम चालू झालं, काम झालं पाहिजे तेव्हा ते कव्हर होईल. आणि जी साईडची आता आसपासची जी गाव आहे ती त्यांचं थोडं वाईज मार्केट पहिल्यापासूनच जरा वाईज लोकलवर अवलंबून होती ती. म्हणजे हायवेचं गिराईक कधी असतं कधी नसतं. म्हणजे मोठे हॉटेल आहे ती त्यांना जरा वाईज फरक पडेल असं मला तर वाटतंय. तर थांबतो इथेच. कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया काहीतरी नवीन कंटेंट मध्ये नवीन ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र.